पण ज्यावेळी हा अपघात झाला त्यावेळी या हेलिपॅडच्या अवतीभोवती असणारी सगळी लोक सैरावैरात धावू लागली। पण अशा सगळ्या परिस्थितीत एक तरुण मात्र मुख्यमंत्र्यांच्या मदतीला लगेच पुढे धावला आणि तो होता इरफान शेख। इरफान शेख या तरुणाचं हेलिपॅड जवळच भंगार खरेदी विक्रीचं एक त्याचं छोटंसं दुकान आहे आणि ज्यावेळेस हा अपघात घडला त्यानंतर तिथे उपस्थित असणारी सगळी गर्दी या हेलिकॉप्टरचा स्फोट होतो की काय या भीतीमुळे सैरावैरा धावू लागली। पण हा इरफान जो आहे तो त्वरित या हेलिकॉप्टर जवळ पोहोचला। आतमध्ये असणारी लोक दरवाजा उघडून बाहेर येण्याचा प्रयत्न करत होती आणि त्यांनी लगेच दरवाजा उघडून मुख्यमंत्र्यांना बाहेर काढलं। बाकीची जी काही लोक होती त्यांना देखील त्यांनी मदत करून बाहेर आणलं। अशा पद्धतीने धाडस दाखवणाऱ्या या इरफानचं आता कौतुक होत आहे। मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला काल मोठा अपघात झाला, त्यातून ते बालबाल बचावले देखील। हेलिकॉप्टरचा स्फोट होईल की काय या भीतीनं सगळेजण आपला आपला जीव मुठीत घेऊन सगळे पळत होते आणि जिकडे रस्ता दिसेल त्या ठिकाणी ते पळत होते। मात्र त्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्या सगळ्या लोकांमध्ये एक तरुण असा होता की त्यानं ते हेलिकॉप्टर पडलेलं पाहिलं आणि तातडीनं मुख्यमंत्र्यांचा जीव वाचवण्यासाठी आणि मुख्यमंत्र्यांना मदत करण्यासाठी तो हेलिकॉप्टरवर जवळ गेला आणि त्यानं मुख्यमंत्र्याला बाहेर काढलं। आपल्यासोबत तो तरुण आहे, इरफान शेख नावाचा हा तरुण आहे। निलंग्यामध्ये एक छोटंसं भंगारचं दुकान चालवणारा हा तरुण आहे। मात्र त्यानं दाखवलेली ही हिंमत, त्याचं हे धाडस खरोखर वाखाणण्याजोगं आहे। आपण त्याच्याशी बोलूया नेमकं काय झालं होतं। आणि हेलिकॉप्टर अचानकच असं खाली आला, खाली येऊन मग ते खाल्ला जे मागलं जे फॅन आहे ते ताराला लागला, ताराला लागून ते स्फोट झाला। स्फोट झाल्यानंतर डीपीच्या बाजूला एक झाड होता, झाडाला ते धडकला, झाडाला धडकून खाली ते खाली ट्रक होती, ट्रकवर ते खाली तोंडावर पडल्यानंतर मग सगळे लोक पळायला लागले, कोणच कोणाला काही कळणार गेलं तर इकडं तिकडं सगळे पळायला लागल्यानंतर मी मला लगेच हे झाला की आपला राजा खाली पडला म्हणून मी पळत ते हेलिकॉप्टरच्या जवळ गेल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिथं ते मधून हालचाल करत होते की दार काढण्यासाठी। मग त्यांना ते दार निघत नव्हता। मग मी गेल्यानंतर मी जोरानं दार वळल्यानंतर ते बाहेर निघाले। मी चांगला आहे, मी त्यांना बाजूला घेऊन गेल्यानंतर त्यांनी म्हणले की माझे सहकारी आहेत, माझे जे पायलट आहेत त्यांना बाहेर काढून त्यांचा बघा म्हणल्यावर मग ते सगळे लोक आम्ही ते साईडला गेल्यानंतर साहेबांनी हातवरी केल्यानंतर सगळं डिपार्टमेंट तिकडून पळत आल्यानंतर तिकडून वरून संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी त्यांना पाहून वरून पळत आल्यानंतर ते खाली पळत येऊन साहेबाच्या गळ्याला पडल्यानंतर ते पोलीस प्रशासन त्यांना घेरा दिला, आम्हाला बाजूला काढून त्यांनी साहेबाच्या घराकडे घेऊन गेले। अशा पद्धतीनं जर पाहायला गेलं तर मुख्यमंत्र्यांचा दौरा आटपून ज्यावेळी मुख्यमंत्री जाण्यासाठी निघाले, मुंबईकडे रवाना होण्यासाठी निघाले, तो 51 सेकंदाचा तो थरार आहे ह्या सगळ्यांनी अनुभवला। आणि तो थरार अनुभवत असताना त्या ठिकाणी जेवढे लोक होते तो आपला जीव वाचवण्यासाठी पळत होते। मात्र या बहादर तरुणाने मुख्यमंत्र्याला सही सलामत बाहेर काढावं हा हेतू घेऊन त्या हेलिकॉप्टरजवळ आपला जीव धोक्यात घालून तो गेला आणि मुख्यमंत्र्यांना सुखरूप बाहेर काढलं। त्या युवकाचं खरोखरच IBN लोकमतच्या वतीनं अभिनंदन।